पनवेल नगरपालिकेत सत्ता मिळूनही काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पनवेलचा विकास साधता आला नाही। त्यातच काँग्रेस पक्षाने आम आदमीला जवळ न करता हात दाखविल्याने आम आदमी काँग्रेसपासून दुरावत गेला। त्यातच केंद्र सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांनी केलेला अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार, राज्य सरकारमधील भ्रष्ट मंत्री आणि प्रचंड वेगाने वाढत चाललेली महागाई यामुळे मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गही काँग्रेस पक्षावर नाराज असून काँग्रेस पक्षाची सत्ता शहरात, राज्यात आणि केंद्रातूनही जावी यासाठी प्रयत्न करीत आहे। काँग्रेस पक्षातून अनेक नेते शेका पक्षात आणि अन्य पक्षात जात असल्याने काँग्रेस नेते हवालदिल झाले असून काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्यांना परत आणण्यासाठी खोट्या पद्धतीचा वापर करीत आहेत। पनवेल शहर काँग्रेसला आधीच गळती लागली होती। त्यातच पनवेल नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून अनेकांनी शेका पक्षात प्रवेश केला आहे। उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष नागेंद्र प्रताप सिंग यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह नुकताच काँग्रेस पक्ष सोडून शेका पक्षात प्रवेश केला आहे। या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसचे नेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर हादरले असून निवडणुकीतला पराजय आताच त्यांना दिसायला लागल्याने उत्तर भारतीय संघटना आपल्यातून जाऊ नये यासाठी त्यांनी नागेंद्र प्रताप सिंग यांना विविध आमिषे दाखवली। परंतु नागेंद्र प्रताप सिंग यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा जाण्यास नकार दिल्याने अखेर नागेंद्र प्रताप सिंग यांना खोटे सांगून रामशेठ ठाकूर यांनी घरी बोलावून त्यांचे स्वागत केले व फोटो काढून नागेंद्र प्रताप सिंग पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याच्या बातम्या छापून आणल्या। इतकेच नव्हे तर चॅनल 1 वरून नागेंद्र प्रताप सिंग पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याची जाहिरात सुरू केली। हा सर्व प्रकार लक्षात येताच नागेंद्र प्रताप सिंग यांना आपली काँग्रेस नेत्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले व त्यांनी आपण शेतकरी कामगार पक्षातच असल्याचे व काँग्रेसमध्ये कधीही न जाण्याचे जाहीर केल्याने काँग्रेसचा खोटेपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। नागेंद्र जी, आज की तारीख में चैनल 1 पर जो न्यूज आ रही है उसमें बताया जा रहा है कि नागेंद्र प्रताप सिंह फिर एक बार कांग्रेस में वापस लौट आए हैं, क्या हकीकत है? मैं 21 तारीख से शेतकरी कामगार पक्ष में ज्वाइन हुआ हूं और शेतकरी कामगार पक्ष विवेक पाटिल साहब का परिवार है, उस परिवार से मैं जुड़ गया हूं और उस परिवार के लिए मैं काम करूंगा और उनको क्या लोगों को जनता का सुनते हैं, हम लोग जनता काम चाहिए इसलिए उनके साथ जुड़ा हूं और हम सदा के लिए उनके जुड़े हैं और भोपी साहब के साथ मैं इनके क्षेत्र में प्रचार कर रहा हूँ और जितना इसमें वार्ड है शेतकरी कामगार पक्ष का उस सब वार्ड के लिए हम लोग काम करेंगे। अपने उत्तर भारतीय को जोड़े हैं और उनका वोट दिलाएंगे, ये हमारी गारंटी है। मगर इस तरह की अफवाहें क्यों फैलाई जा रही है कि आपने दोबारा कांग्रेस ज्वाइन कर ली? ये असल में कांग्रेस के लोग जो हमारे साथ में थे वो बोले आप राम सेठ के पास चलो और उनसे आप खाली बताओ क्यों वहाँ गए। तो हम बोले हम अपनी खुशी से गए, हमको कोई दबाव नहीं है, हम अपने भाईचारे से गए, हम यही मतलब बोल के गए। फिर बोले आप इसमें भूखे पकड़ा दिए, बोले आप ज्वाइन कर लो। ऐसा तो आपने दिल से इस बात को स्वीकारा कि आप कांग्रेस में दाखिल हो रहे हैं? नहीं, अगर स्वीकारता तो शेतकरी में क्यों काम करता मैं जी। इस शेतकरी में अपने दिल से काम कर रहा हूँ और करूंगा। तो इस तरह की अफवाह क्यों फैलाई जा रही है? ये लोग जिससे कार्यकर्ता जुड़ने वाले थे वो मिलाने गए और फिर बाद में मतलब बोले आप ज्वाइन करो, बोले अपने खुशी से ज्वाइन नहीं कर रहा हूँ, मैं ज्वाइन कर चुका हूँ शेतकरी में। क्या भावना है आपकी, किस तरह से काम करेंगे आप शेका पक्ष में? शेका पक्ष विवेक पाटिल साहब का परिवार है, उसी परिवार में मैं भी जुड़ा हूँ और उस परिवार के साथ जैसे लोग काम करते वैसे मैं करूंगा। शेका पक्ष महायुतीच्या 28 उमेदवारांनी सोमवारी प्रचंड रॅली काढून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। काल उर्वरित महायुतीच्या उमेदवारांनी मान्यवरांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। आज प्रामुख्याने वॉर्ड क्रमांक 4 मधील शिवसेना शेका पक्षाच्या आरपीआय युतीच्या प्रमिला कुरघुडे, अच्युत मनोरे, कमल विश्वास म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, श्रीकांत ठाकूर, आकाश ठोकळ या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले। यावेळी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शिवसेनेचे बबनदादा पाटील, शिरीष बुटाला तसेच अन्य मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस पक्षाने पनवेल शहराच्या विकासासाठी कोणतीही कामे केली नाहीत, झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला नाही। महायुतीने हा प्रश्न सोडवण्याची पूर्ण तयारी केली होती, परंतु झोपडपट्टी वासियांच्या मनात शंका निर्माण करून झोपडपट्टी पुनर्वास होऊ दिले नाही। पनवेलच्या आणि झोपडपट्टी वासियांच्या विकासात अडथळा आणणाऱ्या काँग्रेस पक्षाला पराभूत करून महायुती निर्विवाद बहुमत मिळवेल असा विश्वास आमदार विवेक पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला। देखेंगे पनवेल के अंदर रास्ते जरूर खराब थे, पूरे हिंदुस्तान के अंदर, महाराष्ट्र के अंदर रास्ते खराब थे, लेकिन हम बड़े गर्व से कहते हैं
कि पनवेल में खड्डे जो थे हम अक्टूबर से पहले सब पूरे करके रोड अच्छे बनाए हैं और पूरे हिंदुस्तान में महाराष्ट्र में आप भी स्टेट गवर्नमेंट को करती है 30 नवंबर के पहले रास्ते खड्डे भरो, यानी कि उनको भी पूरा भरोसा नहीं है कि 30 नवंबर से पहले ये खड्डे भर जाएंगे, लेकिन हमने तो 30 अक्टूबर से पहले खड्डे भर दिए और ये पनवेल के अंदर ये खड्डे नहीं होना चाहिए। इसके लिए नगराध्यक्ष संदीप पाटिल ने पनवेल के जो मेन रोड्स है ये कंक्रीटिंग करने का जो प्रयास उन्होंने चालू किया था, उसने जो प्रपोजल रखा था उस प्रपोजल को 2/3 मेजॉरिटी की जरूरत रहती है, लेकिन वहाँ कांग्रेस के सारे नगर सेवक अब्सेंट रख के वो जो ठहराव नगर पालिका में होना चाहिए था उसको उन्होंने नहीं करने दिया। इसका मतलब अगेंस्ट वो डेवलपमेंट के अगेंस्ट कांग्रेस है जो कंक्रीटिंग करके रोड के खड्डे पूरे भरना चाहते थे, ये रोड के पूरा एक साथ प्रॉब्लम सॉल्व करना चाहते थे, उसके आगे से वो लोग आए हैं। हर टाइम में वो कांग्रेस के लोग जो है वो डेवलपमेंट का अक्सर खड़ा करते हैं। झोपड़पट्टी पुनर्वसन में अभी कब की हो जाती थी, तो जैसे जय म्हात्रे नगराध्यक्ष बने थे उस टाइम में हमने पूरा झोपड़पट्टी का पुनर्वसन करने के लिए वहाँ कोर्ट के बाजू में एक प्लॉट लिया, गवर्नमेंट से उसकी सैंक्शन ली, उसके डेवलपमेंट के लिए 2 करोड़ रुपया म्यूनसिपल ने ऑलरेडी खर्च किया, लेकिन वहाँ पूरा आने के बाद वहाँ जो पानी भर गया उसके लिए उनको बहका के उन्होंने वो काम रुकाया है। यानी हर काम में कांग्रेस वहाँ रुकाती है, तो इसके लिए कांग्रेस को हटाना जरूरी है। ये बात हम लोगों के उरण तालुक्यातील तरघर ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्ष युतीची सत्ता आहे। शेतकरी कामगार पक्ष युतीच्या वतीने तरघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत। तरघर ग्रामपंचायतीचे सरपंच देवेंद्र पाटील यांनी आपला निर्धारित कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सरपंच पदाचा राजीनामा दिला होता। सरपंच पदाच्या या रिक्त जागेसाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली। त्या निवडणुकीत शेका पक्ष युतीचे सुजित मोकल यांची तरघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली। तरघर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत शेका पक्ष युतीचे सुजित मोकल यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सुजित मोकल यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कन्नड स्पोर्टचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद भगत, माजी सरपंच देवेंद्र पाटील, उपसरपंच म्हात्रे, तलाठी माने, विजय शेळडोणकर आदी मान्यवरांसहित ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच सुजित मोकल यांचे अभिनंदन केले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील व कन्नड स्पोर्टचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांनी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सुजित मोकल यांना शुभेच्छा दिल्या। की तरघर ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये सरपंच रूपी सुजित मोकल आणि उपसरपंच जयाबाई म्हात्रे ही दोन्ही पद तरघर गावामध्ये तरघर गावाच्या ग्रामपंचायत इतिहासामधली पहिलीच गोष्ट असेल की दोन्ही पद ही शेतकरी कामगार पक्षालाच मिळालेली आहे। उपवास जो तरघरवाल्यांचा जो उपवास होता एवढ्या वर्षाचा तो आज सुटलेला आहे। कारण त्यांचा आताच उल्लेख केला की एक सदस्य सुद्धा नव्हता, पण इथं आपल्या पाठीशी राजनभाईंसारखी आमदार साहेबांसारखी शक्ती आपल्या पाठीशी लावली आणि तो मौका आज आलेला आहे। आज जे अत्याचाराचा घडा कधीतरी भरतोच आणि अत्याचाराचा घडा भरलेलाच होता, त्याला पूर्ण ओतण्याचं काम राजनभाई आमदार साहेब किंवा जय म्हात्रे साहेब आपल्या विभागाचे नेते असतील, प्रमोदजी भगत असतील यांनी केलेला आहे। आणि खरोखर आम्हाला ओसंडून आनंद आमच्या मनातून वाहतोय की आम्हाला हा मौका सुजित याला बसवण्याचा मौका आम्हाला आलेला आहे।
पनवेल जेएनपीटी महामार्गावर ट्रक चालकांना लुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। पोलीस यंत्रणेने अनेकांना यापूर्वी जेरबंद केले आहे, तरीही या घटना कमी होताना दिसत नाहीत। अशाच एका घटनेत 3 तरुणांना ट्रक चालकांना लुटताना पोलिसांनी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे। जेएनपीटी बंदरातून गुजरातमधील आनंद येथे माल घेऊन जाणाऱ्या ट्रक्सना गव्हाण फाट्याजवळ 3 तरुणांनी मोटारसायकल आडवी टाकून थांबवून ट्रक चालकांकडून रोख रक्कम तसेच मोबाईल पळविले। मागून येणाऱ्या ट्रक चालकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांना या घटनेबाबत खबर देताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपींना अटक केली आहे। यासंबंधी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या गुन्ह्यासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली। साथी ये जेएनपीटी गव्हाण फाटा से जा रहे थे ट्रक लेके गुजरात आनंद। जब वो गव्हाण फाटा ब्रिज के पास आ गए तो उनके सामने ट्रक के सामने एक मोटरसाइकिल आकर रुकी जिसका नंबर है MH14 CY 8791 और मोटरसाइकिल सामने आने से ट्रक ड्राइवर ने ट्रक रोकी तो ये तीनों जन उतर के ड्राइवर के कैबिन में चढ़े, उनको मारा और जेब में से 3000 रुपया और मोबाइल छीना। एक के पीछे एक और 2 ट्रक खड़े हो गए, उनके भी मोबाइल छीना जब्त किया। तभी वहां से जो पहला ड्राइवर था वो भागकर जो हमारे गव्हाण फाटा में पुलिस चौकी है वहां गया। वहां के लोग तुरंत आ गए और एक को धर दबोचा वो वहां ही सतीश पोपट विनोदे करके है, वहां उसको रेड हैंड पकड़ा और उसके बाद वो दोनों पुलिस को देखकर जंगल में भाग गए थे, घास में छुप गए थे। तो हमारे स्टाफ ने API एमगर और स्टाफ ने उनको ढूंढा और वहां से वो दोनों को रंगे हाथ पकड़ लिया। उनके पास से 3000 रुपया, 2 मोबाइल, एक चाइना मेड और एक सैमसंग का, ये दोनों मोबाइल और रिकवर किया। उसमें से सतीश विनोदे इससे पहले ऐसे ही हाईवे रॉबरी में पकड़ा था और वो शातिर गुनहगार हैं। उसके बाद उन्होंने और किसी चीज को अंजाम दिया है क्या, इसके बारे में तलाश चालू है। फिलहाल वो अभी तक हमारे पुलिस कस्टडी में हैं, उनको आज रिमांड में भेजने वाले हैं। उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायतीवर शेका पक्ष शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे। चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच विजय मडवी यांनी आपल्या सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने राजीनामा दिला होता। या सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली। चिर्ले ग्रामपंचायतीच्या या सरपंच पदाच्या निवडणुकीत शेका पक्ष युतीचे मधुकर मडवी यांची बिनविरोध निवड झाल्याने चिर्ले ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा लालबावटा फडकला आहे। चिर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीत सरपंच पदासाठी मधुकर मडवी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने मधुकर मडवी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले। सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर होताच शेकाप उरण तालुका चिटणीस केसी घरत, युवा नेते समीर मडवी, माजी सरपंच विजय मडवी, माजी सरपंच शांताराम मडवी, JK ठाकूर तसेच ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी नवनिर्वाचित सरपंच मधुकर मडवी यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या। नवनिर्वाचित सरपंच मधुकर मडवी उत्तम कारभार करतील असा विश्वास उरण तालुका चिटणीस केसी घरत यांनी यावेळी व्यक्त केला। आज 5वा सरपंच आज जाहीर केलेला आहे आणि त्याला सगळ्यांनी बहुमताने निवडून दिलेला आहे। त्याबद्दल आपल्या ग्रामपंचायत सदस्य सर्व त्यांना मी धन्यवाद देतो आणि आपल्या शेका पक्षाचा युतीचा एक झेंडा कायम आपल्या ग्रामपंचायतीवर कायम ठेवावा ही सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो। तर सरपंचपदी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल सरपंच मधुकर मडवी यांनी ग्रामपंचायत सदस्यांचे व पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले माझी बिनविरोध 2 वेळा उपसरपंच आणि 1 वेळा सरपंच होण्याचा बिनविरोध निवड करून दिल्याबद्दल मी सर्व माझे सहकारी सदस्यांचा आभार मानतो। तसेच शेका पक्ष व शिवसेना
सर्व युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मी आभार मानतो। पनवेल नगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने शेकाप, शिवसेना, आरपीआय सोबत असलेली युती तोडली व स्वतःची वेगळी चूल मांडली। मात्र ही गोष्ट भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना रुचली नाही। त्यामुळे या नेत्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। आमच्या प्रतिनिधींजवळ आपली नाराजी व्यक्त करताना भाजप कार्यकर्त्यांनी छातीठोकपणे सांगितले की भाजपा कालही युतीबरोबर होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। कोणाच्याही वैयक्तिक स्वार्थापोटी भाजपाच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरले जात असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या खांदा कॉलनी व नवीन पनवेल येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। या बाबतीत बोलताना सतीश सांगळे म्हणाले की शेकापक्ष, शिवसेना, आरपीआय युतीने नेहमीच विकासाची स्वप्ने पाहिली आहेत। त्यामुळे भाजपाही महायुतीबरोबरच कायम जोडला गेला आहे। आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने पनवेलमध्ये विकास कामे केली आहेत। ती पाहता भाजपाचा सच्चा कार्यकर्ता महायुतीलाच कौल देईल याची मला खात्री आहे। माझे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन आहे की या निवडणुकीत स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी भाजपाच्या मतदारांना संभ्रमात पाडत आहेत व त्यांची दिशाभूल करीत आहेत। त्यांनी या दिशाभूलीला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करावे, असे आवाहन सतीश सांगळे यांनी केले आहे। भाजपामध्ये जे काही आमचे नेते आहेत त्या नेते लोकांनी पुष्कळसा म्हणजे माणसांचं मिसअंडरस्टँडिंग करायचं चालवलेलं आहे स्वतःच्या स्वार्थापोटी। हा स्वार्थ त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे, पण आम्ही भाजपाचे कार्यकर्ते सर्व खांदा कॉलनी, नवीन पनवेल, आमचा सगळ्यांचा सपोर्ट आरपीआय, शकापक्ष, शिवसेना यांनाच राहील, बाकीच्या कोणालाही राहणार नाही। आजपर्यंत आम्हाला शकापक्षांनी भरपूर मदत केलेली आहे, आमच्या समाजालाही मदत केलेली आहे। एक मी आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या शकापक्षाने आमच्या भाजप कार्यकर्त्यांसाठी मंदिर बांधायसाठी सुद्धा एक नियोजन केलेलं आहे। आतापर्यंत जो काही पनवेल विभागामध्ये जो काही महायुतीने जो विकास केलेला आहे, विवेक पाटलांच्या नेतृत्वाखाली जो काही विकास झालेला आहे, तो सर्व विकास पाहता आम्ही त्याच युतीला मतदान करू, त्याच युतीला पाठिंबा करू। दरम्यान या बाबतीत आमदार विवेक पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमदार विवेक पाटील म्हणाले की भाजपाचा मतदार सुज्ञ आहे। शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, भाजपा व आरपीआय युतीने यापूर्वी पनवेलमध्ये विकासाची अनेक कामे केली आहेत व यापुढेही करत राहणार आहेत। त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थापोटी जरी महायुतीपासून फारकत घेतली असली तरी भाजपाचा सच्चा मतदार हा महायुतीच्या बाजूनेच मतदान करेल। वास्तविक युतीपासून फारकत घेण्याचा निर्णय हा भाजपा कार्यकर्त्यांना रुचला नाही। खासगीमध्येही मला भेटून काही कार्यकर्ते याबाबत आपली नाराजी व्यक्त करीत आहेत। त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा सच्चा मतदार महायुतीच्याच उमेदवारांना विजयी करेल याची मला खात्री आहे। भाजपचे कार्यकर्तेच नव्हे तर भाजपचा मतदार सुद्धा हा सुज्ञ मतदार आहे। त्याच्यामुळं काँग्रेस विरोधी जी लाट संपूर्ण देशभर आलेली आहे, त्याच्यामुळं अँटी काँग्रेस जे मतं आहेत, अँटी काँग्रेस मतं ही एकत्र आली पाहिजे अशी भावना संपूर्ण भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये आणि मतदारामध्ये आहे। त्यामुळे पनवेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेते मंडळींनी काही जरी ठरवलेलं असलं तरी भाजपचा कार्यकर्ता आणि मतदार हा शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, आरपीआय जी युती आहे त्या आरपीआय युतीच्या सोबतच राहील। खांदा कॉलनीतले कार्यकर्ते भाजपचे जे मला आज भेटले आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली का त्याने मला असं सांगितलं का आम्ही कालही युतीच्या बरोबर होतो, आजही युतीच्या बरोबर आहोत आणि उद्या देखील युतीच्या सोबतच राहू। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर।